याचा आवाज झाला तर ते म्हातारं फुली रणजित सगळे इथे येतील. चौकशात वैतागलो इथे नाटक करून. ये शांत हो, शांत हो. घाई गडबडीमध्ये निर्णय नको घ्यायला. देवीसिंग सगळं सोडेल, आयुष्यात पैसा नाही सोडणार. ती लाली लाली माझे पैसे घेऊन पळाली ना, माझे पैसे घेऊन पळाली. पळ सोडणार नाही त्या लालीला. गेली कुठे कळत नाहीये, तिच्या घरी नाहीये, इथे नाहीये, पोलीस चौकी नाही, गेली कुठे. त्या सुधाकरचा संशय वाढत चाललाय. असाच तो संशय घेत राहिला तर जामकर पर्यंत पोहोचेल. जामकरला घेऊन तो माझ्यापर्यंत पोहोचेल. तुझं स्वप्न स्वप्नच राहील सुधाकर. तू माझ्यापर्यंत पोचायच्या आधी माझा हात तुझ्या गळ्यापर्यंत पोचलेला असेल. सोडणार नाही. हा देवीसिंग पैसे नाही सोडणार. मी माझे पैसे सोडणार नाही. भास होता, पण हा भास सत्यात उतरायला वेळ नाही लागणार. त्याआधी ती लाली कुठे आहे हे शोधलं पाहिजे. रंजे, अगे रंजे, अगं पाणी आणवायच. हो आत्या, आता कशाला पाणी बिनी. आता फुलाताई चहा आणेल ना तोच प्या. गरम पाणीच असतं ती. अगं तुझा मुडदा बसावला तुझं वाईस बुड हल्लं म्हणून काय तुला अटॅक बिटॅक येतोय वय. जावाय त्या रानातलं पाणी आण, मला चूळ भरायची. ऐका आता, चूल भरायला रांजणातलं पाणी. अहो आत्या, काय बोलताय तुम्ही. इथं गावातनं माणसं गायब होत्या, ती तशी गावातनं रांजणं बी गायब झाले. आता आहे ना त्या घराघरामध्ये काय डेरा नाही तर फ्रीज पाहिजे का त्यातलं पाणी. म्हणजे सांगू का फुलतायला आणायला. पेतूच चिवळ्या, ए चिवळ्या, अरे तुला किती वेळा सांगितलं की घरात एक लहान रांजण बसव. हा, आणि बसवला ना तर बारकाच बसवला, नाहीतर आहे ना तो मुडदा माझं मड पाडल आणि त्यात मला गाडल. चांगलंय, चांगलं सुरू आहे तुमचं. अरे काय झालं. नाही काय नाही, घरातली सून गायब आहे तरी कोणाचा आवाज नाही, सगळे गपगार. चांगलंय. एका सुनेचा खून झाला तेव्हा पण कोण काय बोललं नाही, त्यावेळी पण गप. आता एक सून गायब आहे, आता तरी गप बसू नका म्हणजे झालं. मी काय तिला हुडकायला जाऊ. हा, तिची ती गेलीये, मी नाही तिला घराबाहेर काढलं. हा, अहो पण आप्पा, आपण चौकशी तरी करू शकतो ना. पोलीस कोण आहे, तू आहेस का मी आहे. हा, तुला कसला पगार मिळतो मग. आहे का, आता घरातले हे करतेत ना, ह्यानी जबाबदारी घ्यायला नको का. ह्यानी त्याला बसून विचारलं पाहिजे की बाबा काय झालं, कुठे गेली ती, तुमच्यात काय घडलं का. असं काहीच नाही. अरे काल रात्री त्याला किती त्रास झालाय बघितलं ना आपण. हा, मला अजून काही त्रास नाही द्यायचा त्याला. वा, यांना त्याचाच पुळका. त्याने गोष्ट सांगितली आणि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला. मला सांगा, त्याला घरात लालीची आठवण येत होती म्हणून तो दुकानात जाऊन बसला, बरोबर. दुकानात आठवण येत होती म्हणून तो घरी आला. दुकान घरापासून किती लांब आहे. 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, फक्त 5 मिनिटाच्या. आपण समजूया की तो घरातून रात्री 10 वाजता गेला, तो रात्री घरी 3 वाजता आलाय.
तू कॅमेरा सुरू कर. ओके रेडी आहे तू? आता बोलू ना? बोल चालू झालं. ह्याच्यात बघून बोलायचं. लालेजी कुठे हो तुम्ही? आपल्या सुखी संसाराला कुणाची नजर लागली हो? तुम्ही सगळं सोडून गेला. घरदार मला काय चुकलं का आमच्याकडनं? तुम्ही गेल्यापासून मला अनपाणी गोड लागा नाही, झोप लागा नाही. सतत तुमची काळजी वाटते. कुठे हो तुम्ही? तुम्ही गेल्यामुळं सासरची माहेरची माणसं दोन्ही टेन्शन मध्ये आहेत. लालेजी हे बघा, आमच्याकडनं काय चुकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा. पण जिथं कुठं असेल ना तिथनं परत लवकरात लवकर घरी या बरं. तुमची वाट बघतोय आम्ही. तुमचं जाणं नाही सहन होत आता. या लवकर. ए गोपाळ गोपाळा टेन्शन नको घेऊ की लागा. येतील की लाली वहिनी परत आणि आम्ही सगळे लावू की जोर. अरे आपण सगळे मिळून हुडकू. मी अजून पोरं घेऊन येतो, तू टेन्शन घेऊ नको का. थँक्यू भावांनो. झुंजार अजून एक काम करशील का? अरे तू असं विचारू नको रे सारखं सारखं. बोल काय करायचं बोल पटकन. हे बघ, हे लालजींचा फोटो आहे आणि ही चिठ्ठी. उद्या सगळ्या पेपरमध्ये छापून आण. आता बघच उद्याच्या उद्या सगळ्या पेपर मध्ये ही बातमी देतो का नाही. तू फक्त शांत राहा, तू टेन्शन घेऊच नको. थँक्यू भावांनो, खरंच थँक्यू. तू हात काय जोडतो येडा? तू टेन्शन घेऊ नको. हा? तू आराम कर, टेन्शन घेऊ काळजी करू नको. आम्ही आहे तर तू घाबरूच नको अजिबात.